म्हणतो. आपण हा दिवस आनंदाने साजरा करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव गजानन शिंदे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा एक भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडावंदन मनवतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतात. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Everybody, hi friend. Do you know there are two types festival, a national festival, Independence Day. The soldiers do special activities on this day. Thank you. Jai Hind, Jai. जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं. आज सबको मेरा नमस्कार. मेरा नाम मसीरा है. आज 15 अगस्त से हम स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. आज सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं मैं देती हूँ. स्वतंत्रता दिवस ये भारत का एक राष्ट्रीय त्योहार है. इस दिन हमें आज़ादी मिली थी. हम इस दिन स्वतंत्रता सैनिकों को याद करते हैं. हमें अपने देश, तिरंगे और राष्ट्रीय गान का सम्मान करना चाहिए. हमें अपने माता पिता और शिक्षकों का आदर करना चाहिए. मुझे भारतीय होने पर गर्व है. मैं अपने देश से बहुत प्यार करती हूँ. जय हिंद, जय भारत. Everyone, my name is Kansa Sheikh Mohsin. My standard name is 5. My school name is ZPPS Primary School Sandals. Today is 15 August. Today is very special day because today is Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Thank you. रंगाचा आभारी असायला उत्सव दिन रंगाचा आभारी असायला. नमस्कार, मी तेजानी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी विनोद शाळकर. मी इयत्ता 4थी शिकते. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी गुलामगिरीतून महात्मेतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व राष्ट्रगीतांना माझे सलाम करूया. 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे. मला माझा देश खूप आवडतो. मला भारताचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. स्वातंत्र्याचा सूर्य नवा, रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा. शाखादंड तुटले सारे, मुक्त झाली धरा. शाखादंड तुटले सारे, मुक्त झाली धरा. अभिमानाने गाव आता जय हिंद हाच नारा. जय हिंद हाच नारा. आज 15 ऑगस्ट हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, स्वातंत्र्याची ज्योत. आपण विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, शिस्त बाळगली पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिले पाहिजे. आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या देशाचा सन्मान करण्याचा, देशावर प्रेम करण्याची प्रतिज्ञा करूया. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्राणी कैलास शिंदे. मी इयत्ता 3री शिकते. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. My name is Ankita. Today is Independence Day. We celebrate it on 15th August. We thank our freedom fighters. We respect our national flag. We should be good citizens. We respect our nation. We are proud to be Indians. Jai Hind, Jai Bharat. Everyone, my name is Rudra. I study in class 2nd. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is the national festival of India. India got freedom fighter on this day. In 1947, we remember our freedom fighter on this day. I am proud to be India. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. भारतीय स्वातंत्र्याचा 79वा वर्धापन दिन आणि 80वा स्वातंत्र्य दिन समस्त भारतीयांचा ऊर भरून यावा असा हा दिवस. ये मेरी वतन के लोगो, ये भारत देश है मेरा, बलसागर भारत हो हे राष्ट्र देवतांचे. अशी अनेक मराठी, हिंदी गाणी या दिवशी असं म्हणतात सुर आळवू लागतात आणि ऐकणाऱ्या अनेकांच्या नसानसातून रक्त सळसळू लागतं. हाताची रमूट करून मनगटे वळवळू लागतात. प्रत्येकाचा ऊर देशप्रेमाने भरून जातो. खरंच देशप्रेम ही अशी एक शक्ती आहे की जिने ओतप्रोत भरलेला माणूस सुद्धा हसत हसत फासावर चढतो. वंदे मातरम म्हणत
जेथे जेथे अन्याय दिसेल तेथे तेथे प्रतिकार केला पाहिजे. विचारांची शिदोरी जर आपण आपल्या सोबत घेतली तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला असं मी म्हणेन. स्वातंत्र्य वीरांना करूया शतशः प्रणाम. स्वातंत्र्य वीरांना करूया शतशः प्रणाम. ज्यांच्या निस्वार्थ भावनेने भारत देश बनला महान. भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. जय हिंद, जय भारत. आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हावा. आपणही एका उज्ज्वल आणि समर्थ अशा संस्कृतीचे, परंपरेचे वारसदार आहोत हे पटवून देण्यासाठी विपुल ग्रंथ लिहिले गेले. अनेक संघटना तयार झाल्या, अनेक पथधर्म तयार झाले. त्यातूनच भारतीय मन स्वातंत्र्यासाठी, ते मिळवण्यासाठी, ते मिळवण्यात येणाऱ्या त्यागासाठी तयार होऊ लागले. त्यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885 साली स्थापना झाली. विनंती अर्ज करून इंग्रज सरकारकडे मागणी मागणारी काँग्रेस पुढे महत्वादी बनू लागली. त्यातूनच अनेक देशभक्त तरुण लढाईसाठी तयार होऊ लागले. टिळक, आगरकर, सावरकर, विश्वशास्त्री, चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी कर्वे, गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी विविध क्षेत्रात तयार झाली. महात्मा गांधी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोल असे म्हणत स्वराज्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेतेच होते. त्यांच्यानंतर संपूर्ण भारताचे राष्ट्रीय नेतृत्व सांभाळणाऱ्या महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली. क्रांतिकारी मार्गाचा स्वीकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक क्रांतिवीर स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर इंग्रज सरकारने 50 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. स्वातंत्र्यवीरांकडून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक तरुणांनी देशासाठी आपले बलिदान दिले. अखेरीस संपूर्ण भारतीय जनता, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान मोठे असे सारे भेद विसरून जेव्हा इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा इंग्रजांना भारत देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यातूनच 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. जेव्हा या देशातले तरुण तरुणी देशाचा विचार करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश बळकट झाला असं मी म्हणेन. पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद. राजेश आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या भारताचा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. वाहते गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा, हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकते अभिमानाने तिरंगा. नमस्कार, माझे नाव अश्विका संगीता अमोल बाबा. मी इयत्ता 3री शिकते. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. प्रल्हाद शिंदे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर लढले. या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. हा भारताच्या अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. हा भारताचा राष्ट्रीय सण आपण करत आहोत. आपण भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पराक्रम आपली गान आहे, तिरंगा आपली शान आहे. पराक्रम आपली गान आहे, भारताची शान आहे. तिरंगा आपला प्राण आहे, तिरंगा आपला प्राण आहे. सूर्याप्रमाणे ते चमकणारे, व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे, परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आज आपण इथे सर्वजण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या दिवशी हा दिवस भारतातील इतिहासातील सुवर्ण दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मित्रांनो,
करीत होते. त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी बंड पुरवले, उठवा चळवळी, सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना जेरीस आणले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, राजगुरू सुखदेव, भगतसिंग आणि राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. 15 ऑगस्ट या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात. शाळा, महाविद्यालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी झेंडा फडकवतात. देशभक्तीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. भारत आपली मातृभूमी आहे. तिच्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान समर्पित केले आहे. हे आठवून आपण पण आपल्या भारताला विश्वगुरु बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय भारत. आसमान से देशभक्ति हो, इंसान में मिले आजादी, इंसान में मिले आजादी, इंसान में. आज 15 अगस्त 1947 रोजी हमारे इतिहास का गौरवपूर्ण दिन है. इस दिन हमें स्वतंत्रता मिली. यह आज़ादी हमें आसानी से नहीं मिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिलक, सुभाष चंद्र बोस ये सैनिकों ने देश के लिए संघर्ष और बलिदान दिया. जो देश के लिए मिट गए वो भारत माँ के लाल थे. जो देश के लिए मिट गए वो भारत माँ के लाल थे. त्याग और बलिदान से हम आज़ादी और संघर्ष है. हम आज़ादी और संघर्ष है. जय हिंद, वंदे वंदे. My name is Aradhana Parthipatkar. My school name is ZPPS Primary School, Sanders. My standard name is 6th. Respected chief guest, principal, teachers, parents, and my all dear friends. This is the most important day for all of us because on this day in 1947 we got independence from British rule. It is our duty to preserve a unit of our country. I love my country. Thank you. ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना कुटुंबासाठी लढले. शूरवीर फक्त देशासाठी लढले. शूरवीर फक्त देशासाठी लढले. मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला आणि अभिमानाला रुजवणारा दिवस आहे. मित्रांनो, आज आपण हा मोकळा श्वास घेतोय ना, ते फक्त आणि फक्त त्या शूरवीरांमुळे. त्यांनी असा विचार नाही केला, आपल्याला आपला अधिकार नाही मिळाला, मग यायला का मिळू द्यायचा. त्यांनी असा विचार केला की आपल्याला अधिकार नाही मिळाला तर आपण दुसऱ्याला मिळून द्यायचा. त्यांनी असा विचार केला, आपल्याला अभिमान नाही मिळाला, आपल्याला अधिकार नाही मिळाला तर दुसऱ्याला मिळून द्यायचा. आणि त्यांनी प्रयत्न केले आणि उजाडला हा दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले. त्या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी पूर्णपणे मुक्त झालो. आपण शाळेत जातो, आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ते फक्त आणि फक्त त्या शूरवीरांमुळे. तर आज आपण सगळे मिळून एकच संकल्प करूया, आपल्या देशाला स्वच्छ ठेवूया आणि आपल्या देशाला सन्मान देऊया. आणि आपण सर्व मिळून एक घोषणा करूया. आपण सर्व भारतीय मिळून एक घोषणा करूया. भारत माता की जय. वंदे